नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान असे मठ, मूग आणि हरभऱ्याच्या डाळीपासनं मिक्स डाळीचे असे छान सांडगे बघणार आहोत किंवा वडे बघणार आहोत। भाग बदलला म्हणजे पदार्थांची नावे पण बदलतात, त्यामुळं खूप ठिकाणी आमच्याकडे तर नाशिक भागामध्ये वडेच म्हणतात आणि मी आता सध्या पुण्यात आहे त्यामुळं इकडे सांडगे म्हणतात, त्यामुळं सांगितलं। तर एकदम अशी छान स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे वड्यांची। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि एकदम असा छान आणि खमंग पदार्थ आहे हा। वर्षभरासाठी एकदा करून ठेवला की भाजीचं टेन्शन नाही, काही नसलं भाजीला का पटकन हे वड्याची भाजी करू शकतो आपण। आणि आता आमरसाचे दिवस येत आहे तर आमरस बरोबर तर एकदम छान लागते ही भाजी। भाजी तर करूनच दाखवेल मी, एकदम अशी छान तयार होतात हे वडे। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येतील आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल। त्यामुळं चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं पण बटन दाबा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण 3 डाळी मिळून इथं वडे करणार आहे, बऱ्याच ठिकाणी सांडगे पण म्हणतात। तर इथं मी मटकीची डाळ घेतली आहे, ही 400 ग्रॅम घेतली आहे, मुगाची डाळ 400 ग्रॅम आणि हरभऱ्याची डाळ 200 ग्रॅम, असे 1 किलो प्रमाणामध्ये आपण 1 किलोच्या डाळींच्या प्रमाणामध्ये आपण इथं वडे करणार आहे। तर स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे 3 ते 4 पाण्याने प्रत्येक डाळ धुवून काढायची आहे। तर धुतल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आणि कितपत पाणी ठेवायचे डाळींमध्ये ते पण दाखवते। तर हे बघा, स्वच्छ अशा डाळी धुवून घेतल्या आहे आणि आपलं पूर्ण एक बोट असं बुडेल एवढं आपल्याला पूर्ण डाळींमध्ये पाणी ठेवायचं आहे। भरपूर असं पाणी ठेवायचं म्हणजे छान अशा डाळी भिजल्यात जातात। आता आपल्याला ह्या एकतर ओव्हरनाईट भिजत ठेवायच्या आहे, म्हणजे 5 ते 6 तास, किंवा दिवसा तुम्ही सकाळी सकाळी भिजत टाकल्या आणि 11-12 वाजता करायला घेतले सांडगे किंवा वडे तरी चालतील। तर रात्री भिजत टाकलं तर सोपं पडतं, तर मी इथं रात्रीच भिजत टाकते, म्हणजे सकाळ उठल्यावर सकाळ लवकर आपल्याला वडे घालता येतात। आता डायरेक्ट डाळी भिजल्या का डायरेक्ट दाखवते मग। तर आपण वडे किंवा सांडगे बघणार आहे, त्यासाठीच्या ज्या रात्री डाळी भिजत टाकल्या त्या बघू शकता तुम्ही किती अशा मस्त अशा भिजल्या आहे आणि दुप्पट छान अशा फुलले आहे। तर आपण आता यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे। त्यासाठीचे जे साहित्य घेतले ते बघूया। 2 ते 3 चमचे लसणाच्या पाकळ्या घेतल्या, म्हणजे 2 पुड्या मध्यम आकाराचे सोलून असे तो लसूण घेतलाय। जिरं लागणार आहे, लाल तिखट किंवा हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, थोडंसं ओवा आणि चवीपुरतं मीठ। आता संपूर्ण पाणी यातलं डाळींमधलं काढून टाकलंय। आता आपण लसूण एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। तर सर्वात आधी आपल्याला डाळी सगळ्या बारीक करून घ्यायच्या आहे, तर कितपत बारीक करायच्या तर ते पण दाखवते, आणि लसूण पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि सिंगल डाळ वाटून काढायची आहे, जेणेकरून कारण मटकीची डाळ ही खूप जास्त अशी बारीक असते, मुगाची त्याच्यापेक्षा थोडीशी जाड आणि हरभऱ्याची तर तुम्हाला माहितीच आहे अगदी जास्त जाड असते। त्यामुळं कारण आपल्याला खूप जास्त असं बारीक फाईन पेस्ट तयार नाही करायची आहे, त्या कशा पद्धतीमध्ये बारीक करायची आहे मिक्सरला डाळी त्या मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप। तर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण घ्यायची आहे, आधी विसरले होते म्हणून आता पुन्हा दाखवते। तर या पूर्ण साहित्यात थोडीशी कोथिंबीर घेतली तरी आणखीन वडे छान लागतात। सर्वात आधी आपण हरभऱ्याची डाळ बारीक करून घेऊया। तर हे बघा, आणि डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाहीये, तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला थोडंसं जाडसर असं, खूप जास्त जाडसर नाही, असं आपण भिजवलेल्या मुगाच्या डाळीची भजी वगैरे बनवतो त्या पद्धतीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीमध्ये थोडंसं नॉर्मल जाडसर। हरभऱ्याची उरलेली डाळ पण मी अशीच बारीक करून घेते। तर मुगाची डाळ पण आपल्याला हरभऱ्याच्या डाळीसारखीच बारीक करून घ्यायची आहे आणि मटकीची पण ह्याच पद्धतीने करायची आहे। थोडीशी नॉर्मल दरदरीत पाहिजे,
खूप जास्त जाड ठेवायची नाहीये, नाहीतर वडे खायला चांगले लागत नाही. त्यामुळं छान अशी बारीक आणि दरदरी अशी पद्धतीची आपल्याला रवळ पद्धतीमध्ये दिसल्या पाहिजे डाळी. अशा पद्धतीमध्ये आपल्याला सर्व डाळी आता बारीक करायच्या आहेत. याच पद्धतीने बाकीची मटकीची डाळ पण मी बारीक करून घेते. तर हे बघा सर्व डाळी इथं काढून घेतल्या आता अशा छान तिन्ही पण डाळी. आता इथं आपण त्याच भांड्यामध्ये मी इथं लसूण घेतलाय. 1 चमचा भरून आपल्याला जिरं टाकायचं आहे. आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा थोडंसं असं जाडसरच वाटलंय, बारीक होत नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून वाटणार आहे, कारण मिक्सरचं हे मोठं भांडं आहे त्यामुळं. तर अगदी चमचाभर पाणी टाकून हे वाटून घेतलंय मी. आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. 1 चमचा भरून ओवा घेतलाय, तो अख्खाच टाकते इथं. चवीपुरतं मीठ. हा घरगुती लाल मसाला आहे, तुम्ही इथं कमी अधिक करू शकता. मी 1 किलोच्या प्रमाणामुळं 1 ते 1.5 चमचा घेतलाय. तुम्हाला कमी अधिक करायचं असेल तर करू शकता. भरपूर अशी कोथिंबीर आणि लसूण आणि जिरं जे वाटून घेतलंय हे पण टाकून घेऊया. तर आपल्याला आता हे अजिबात आपण पाण्याचा वापर केला नाहीये डाळी बारीक करताना. आता ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पाण्याचा वापर नाही केलाय तरी डाळ भिजल्यामुळं ती भरपूर असं बॅटर व्यवस्थित तयार होतं, असं छान थोडंसं सैलसर तयार होतं असं. तर सगळं मिक्स करून घेऊया. तर हे बघा छान असं मिक्स करून घेतलंय आणि सुगंध खूप छान येतोय सर्व साहित्य मिक्स झाल्यामुळं. लसूण, जिरं, ओवा आणि मसाला. तुम्हाला यामध्ये हळद वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. आता आपण वडे पाडून घेऊया. आता मी वडे हाताने नाही करत बसणार आहे, तर अशी पिशवी घेतली आहे. तर पिशवीमध्ये बॅटर भरून आणि अशी करणार आहे. त्याचा थोडासा कोपरा आपल्याला कट करायचा आहे, नॉर्मल छोटासा एकदम बॅटर पडेल इतपत. आता आपण यामध्ये भरून घेऊया बॅटर. अंदाजाने कट करायचा, बारीक वाटला तर थोडासा मोठा करून घ्यायचा आणखी. आता या पिशवीमध्ये बॅटर भरून घेते मी. तुमच्याकडे जर केकचं डिझाईन करायचं जर असेल ना तर त्यांनी पण छान वडे तयार होतात. तर आता मी याच पद्धतीने तुम्हाला दाखवते वडे तोडून. हे बघा इथं पाडले मी थोडेसे, तर पिशवीने असे पटपट होतात. हे बघा हातापेक्षा पण पिशवीने छान पटपट होतात. खूप जास्त मोठं होल करायचं नाही पिशवीला. तर आता या पद्धतीने मी सर्व वडे करून घेते. खूप पटपट होतात असे. आता ह्याच पद्धतीने मी करते आणि वाळवल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर 1 किलो प्रमाणामधले मस्त असे मठ, मूग आणि हरभऱ्याच्या डाळीचे आपले छान असे खमंग आणि कुरकुरीत असे वडे सांडगे तयार झालेले आहे. आणि एवढा छान सुगंध येतोय ना सगळे पदार्थ टाकल्यामुळं. लसूण, ओवा, जिरं असं छान सगळे पदार्थ आणि कोथिंबीर, त्यामुळं खूप छान झाले. तर मस्त अशी छान वर्षभरासाठी आपले सांडगे इथं तयार झालेले आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याची भाजी तर मी करूनच दाखवणार आहे. दोन्ही यासाठी नाही केलं एकत्र की कन्फ्युजन नको व्हायला आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो त्यामुळं. तर व्हिडिओ याची रेसिपी येईलच तुम्हाला. रंग बघू शकता सांडग्यांचा किती छान आलाय आणि खायला पण तेवढेच टेस्टी झालेले आहेत. तर अगदी स्टेप बाय स्टेप आणि छान अशी रेसिपी सांगितली आहे तुम्हाला सांडग्यांची, त्यामुळे भरपूर अशी शेअर करा. तर बघितले ना आपले असे छान खुसखुशीत आणि खमंग वडे इथं तयार झालेले आहे. खाण्यासाठी अगदी टेस्टी झाले आणि रेसिपी तर तुम्ही पूर्ण बघितलीच असेल, त्यामुळे किती छान अशा पद्धतीत सांगितलेली रेसिपी, एकदम अशी डिटेल मध्ये रेसिपी सांगितली आहे. एकदा करून ठेवले की वर्षभर टेन्शन नाही भाजीचं. आणि पावसाळ्यात तर बरेच वेळा भाजीला नसतं, तर ही भाजी तुम्ही कशाही प्रकारे करू की रस्सा, दोन्ही प्रकारची भाजी खूप छान लागते. तर मी रेसिपी तर करूनच दाखवणार आहे भाजीची. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. असेच वाळवणीचे पदार्थ तुम्हाला येतच राहणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त
रेसिपी व्हिडिओ शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मला छान असा उत्साह येतो नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. तर मग तो नवीन रेसिपी येईपर्यंत धन्यवाद.